रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. वारंवार तोंड येत असेल, तोंडाला आतून जखमा होत असतील आणि त्याच्यामुळं जेवण जात नसेल तर उपाय काय करायचा? साधा सोपा उपाय आहे, अगदी घरगुती उपाय आहे. परंतु उपाय तुम्ही व्यवस्थित श्रद्धा ठेवून केला तर व्यवस्थित तुमचे जे तुम्हाला तोंडामध्ये फोड आहेत ते तुमचे तोंडामधील फोड बरे होतील. उपाय बरेच सांगतोय मी, त्यातील मुख्य उपाय हा अगोदर सांगतो. लक्ष द्या फक्त. काय करायचं? बेलाचं फळ आणायचं आणि बेलाच्या फळाच्या आतला गर काढायचा आणि तो बेलाच्या फळाच्या आतला गर काढून तो गर एक ग्लासभर पाण्यामध्ये, ग्लास दीड ग्लास पाण्यामध्ये चांगला उकळवून काढायचा. आतला गर एक 2-3 चमचे गर घ्यायचा आणि तो गर चांगला उकळवायचा. उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि कोमट असताना त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या. आता गुळण्या कसं ते माहित आहे तुम्हाला. तोंडामध्ये ते पाणी घ्यायचं, चोभोवत फिरवायचं. येते का लक्षात? बघा, आतपर्यंत फोड गेले असतील तर ते पाणी फक्त तोंडात असं करायचं आणि आतली पडजी भालली पाहिजे, गडगड 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 असा आवाज येतो. असं दिवसातून 2-3 वेळा, त्यातल्या त्यात रात्री झोपताना करणं आवश्यक आहे. पहिला उपाय हा सांगितला. हा उपाय केल्यानंतर पुढे पेरूची पानं जर कुठे मिळत असतील तर ही पेरूची पानं काय करायची? चावून खायची. या पेरूची पानं चावून खाल्ली, तोंडामध्ये जशा पद्धतीनं रस जाईल ते स्वतः थुकून टाकायचा. थोडाच रस आतमध्ये गिळंकृत करायचा. 2 उपाय केल्यानंतर कंटिन्युअसली तुम्हाला जर सतत वारंवार तुमचं जर तोंड येत असेल आणि जखमा होत असतील, आतमध्ये छाले पडत असतील, तर अशा व्यक्तीने हा उपाय जो सांगतोय, हा 3 नंबरचा उपाय जो सांगतोय, तो उपाय करणं फार महत्वाचं आहे. उंबर हे झाड माहित आहे. ते उंबराच्या झाडाजवळ जाऊन त्या दत्तगुरूंना नमन करायचं. उंबराच्या झाडाजवळ जाऊन नमस्कार करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा उपाय म्हणजे तोंडापासून ते लक्षात ठेवा गुदद्वारापर्यंत सर्व ठिकाणं व्यवस्थित करणारा हा उपाय आहे. परंतु उंबराच्या झाडाला नमन केल्याशिवाय हा उपाय करायचा नाहीये. आणि त्याच उंबराच्या झाडावरती पानावरती, उंबराच्या झाडाच्या पानावरती बारीक 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 असे छोटे 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 फोड असतात बघा. ते सगळे फोड एक 3-4 पानावरची ते जे फोड आहेत ते काढून घ्यायचे आणि ते फोड एक 5-7 फोड आणि चिमूटभर जिरा, थोडासा जिरा आणि ते 5-7 फोड एकत्रित करून चावून 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 खायचे. चर्वण करताना त्याचा जो रस निघेल, पूर्णतः जो रस निघेल, तो रस पूर्ण गिळायचा आहे. आणि हा रस गिळत असताना तुम्हाला पूर्ण तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हा रस जाताना तुम्हाला भास होईल. पहिलं काम नमन हे फार महत्वाचं आहे. असा हा प्रयोग तुम्ही वारंवार जर तुमचं तोंड येत असेल तर हा प्रयोग तुम्ही करा. जर समजा तुम्हाला हे असं चावून खाता येत नसेल, हा शेवटचा प्रयोग सांगतोय मी, चावून खाता येत नसेल तर हेच बारीक करायचं. ते आणलेले 5-7 फोड आणि एक चतकुर चमचा जिरे जे आहेत ते बारीक करायचं
आणि 1 कपभर दुधामध्ये मिसळायचे आणि ते कपभर दुधामध्ये मिसळलेले ते प्राशन करायचं. परंतु असं करण्याच्या ऐवजी जर तुम्ही चर्वण तोंड आलेलं असतं म्हणजे इथनच पुढं या क्रिया सुरू झालेल्या असतात. त्याच्यामुळं हे पूर्ण काही ना इथंही असं पूर्णपणे पांढरं झालेलं असतं किंवा अशा चिरा पडलेल्या असतात. लक्षात ठेवा, ते तोंड असं सुद्धा बोलायला सुद्धा उघडता येत नाही. हा उपाय करून झाल्यानंतर 7 दिवस हा उपाय करायचा आहे आणि नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये मोहरीचं तेल, लक्षात ठेवा ह्या गोष्टी ज्या मी सांगतोय त्या, हे मोहरीचं तेल नाभीमध्ये मेडिकलमध्ये मिळतं. हे तेल मोजून 7 दिवस कंटिन्युअसली, त्यासाठी नाभी स्वच्छ करायचे आणि स्वच्छ करून ते उतानं पडायचं आणि नाभीमध्ये मोहरीचं तेल सोडायचं आणि मोहरीचं तेल सोडल्यानंतर पूर्णपणे एक 15-20 मिनिटं तशाच पद्धतीनं राहायचं. आपणाला हे माहित आहे का, आपण आईच्या पोटात असताना त्या नाभीमधूनच आपणाला सर्व जे पदार्थ होते ते पदार्थ आपल्याला मिळत होते. आता हे उपाय इतके जालिम सांगितलेले, जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीने आवर्जून कमेंट्स करावी आणि हे व्हिडिओ जपून ठेवा. लक्षात ठेवा की हे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला आयुष्यामध्ये केव्हाही उपयोगी तुम्हाला पडू शकतील. आता हे उपाय झाल्यानंतर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जाणवेल की जंतनाशक, मनुष्याला जंताची गोळी मिळते. ही जंतनाशकाची गोळी दर 3 महिन्यातून खाणं आवश्यक आहे. कारण आपण कितीही स्वच्छ जरी वागण्याचा प्रयत्न केला तर आपले हात स्वच्छ असतात, परंतु नख जे आहेत त्या नखामध्ये काही किटाणू जीवाणू हे राहिले जातातच. न कळत ते पोटामध्ये जाऊन आपणाला जंत झालेलेही होत नाहीत. त्याच्यामुळं सगळ्या अंगाची खाज सुटणे किंवा गुदद्वाराची खाज सुटणे किंवा इकडे तोंडामध्ये आग पडणे. मात्र हा प्रयोग केला, चावून ते खाल्लं की वरून 2 ग्लास पाणी, चांगलं पाणी पिणं आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्याला आळस करतात, त्याच्यामुळं पाणी पिणं हे फार महत्वाचं आहे. भगवंतानीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात ते आवर्जून कमेंट्समध्ये सांगत चला की जेणेकरून व्हिडिओ पुढचे आणि आपणाला कुठल्या विषयावरती आणखीन व्हिडिओ पाहिजेत ते आपण कमेंट्स करून सांगत जावा. त्या प्रकारचे सर्व व्हिडिओज आपणाला माझ्याकडे जेवढं आहे तेवढं, जर माझ्याकडे ते नसेल तर मी नाही देऊ शकत, परंतु जे काय नसेल तर म्हणजे माझ्याकडे काय नाही असं नाही, याचा अर्थ मला गर्व आहे असं नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, माझ्याकडे असलेलं ज्ञान पाठीमागं या विश्वामध्ये कुणीतरी जतन करून ठेवावं आणि त्या ज्ञानाचा जगाला वापर व्हावा. ओके. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.